नमस्कार मंडळी. म्हटलं आज चला आमच्या इकडचे मोड आलेल्या बरबटीचे वडे बनवूया. रोज रोज ते स्प्राउट्स खाऊन उसळ खाऊन बोर होतं. म्हटलं आज काहीतरी नवीन डिश बनवूया. त्यासाठी सर्वप्रथम मी मोड आलेली बरबटी घेतली, जी की मिक्सरला छान बारीक वाटून घेतली आणि घेतले लागणारे मसाले जसं की लसूण जिऱ्याची पेस्ट, धने पावडर, हळद आणि लाल तिखट आणि थोडीशी वाटलेली मिरची, जी की मी या वाटलेल्या मिश्रणामध्ये टाकले आणि बाकीचे जिन्नस देखील टाकले आणि शेवटी टाकलं मीठ आणि छान ते सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं, जेणेकरून सगळं काही एकजीव होईल. आणि शेवटी टाकली हिरवीगार अशी कोथिंबीर, जेणे की टेस्ट अजूनच छान येईल वड्यांना. आणि छान असं मिश्रण काहीसं तयार होतं, तुम्ही बघू शकता. आणि दुसरीकडे मी तेल देखील गरम करायला ठेवलेलं, म्हटलं तोपर्यंत तेल गरम होईल. नंतर छान हाताला पाणी लावून घेतलं आणि वडे थापून घेतले आणि छान अशा गरम झालेल्या तेलामध्ये सोडले. आणि थोडं वेळच लागतो ते वडे तळायला, कारण तुम्हाला ते मंद आचेवर करून घ्यायचे असतात, नाहीतर काय ते आतमधून कच्चे राहणार. त्याच्यामुळे त्याला थोडंसं वेळ लागतो, पण थोडंसं मेहनत का फल मीठा होता आहे म्हणतात ना, तसंच काहीसं आहे हे. आणि त्यामुळे जास्त काही घाई करू नका, हळूहळू तळायचे वडे, जेणेकरून ते कच्चे राहणार नाहीत. आणि बघा दुसरा वडा देखील माझा तयार आहे. असे मी छान एकदम हलक्या हाताने वडे बनवले आणि बघा किती खरपूस असे तळले. हा होता फायनल प्रोडक्ट. थँक्यू फॉर वॉचिंग.